गुजरातच्या जामनगरमधून एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे। प्रेमसंबंधात अडथळा ठरत असणाऱ्या पतीचा कायमचा काटा काढण्यासाठी पत्नीनं तिच्या प्रियकरासोबत मिळून थरारक कट रचल्याचा आरोप आहे। पतीला दारूमध्ये विषारी सायनाइड मिसळून पाजून मारलं। त्या हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी तिनं पतीचा मृतदेह तब्बल 12 ते 15 फूट खोल खड्ड्यात ढकलून दिलाय आणि हाईट म्हणजे आपल्या पतीचा काटा काढला हे लपवण्यासाठी सतत 2 वर्ष ती महिला सासरच्या लोकांशी खोटं बोलत राहिली। मात्र दिराच्या एका प्रश्नानं अखेर 2 वर्षांनी हे रक्तरंजित सत्य उघड झालं। दृश्यम चित्रपटालाही लाजवेल अशी भयानक कहाणी आणि खुनाचा थरार पाहून सगळेच हादरले आणि पोलीसही अवाक झाले। आरोपी महिला पृथ्वी हिचं निलेश मनसुखभाई कचेटिया यांच्यासोबत प्रेमसंबंध होते। मात्र त्यांच्या या नात्यात पती जिग्नेश अडथळा ठरत असल्यानं पृथ्वी आणि तिच्या प्रियकरानं त्याला संपवण्याचा कट रचला। दोघांनी मिळून जिग्नेशला दारूमध्ये सायनाइड मिसळून पाजलं, ज्यामुळे त्याचा तात्काळ मृत्यू झाला व हा खून लपवण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी दरेड परिसरातील एका भाड्याच्या कारखान्यात खोल खड्डा खणून तिथे जिग्नेशचा मृतदेह पुरला। हत्येनंतर संशय टाळण्यासाठी आरोपी महिला पृथ्वीनं सासरच्या मंडळींसमोर एक बनाव रचला। जिग्नेश कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला गेला असून ज्या कंपनीत तो काम करतो तिथे मोबाईल वापरण्यास मनाई असल्याचं सांगत ती वारंवार सांगायची। या कथित खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवत कुटुंबीय जवळपास 2 वर्ष जिग्नेशची वाट पाहत राहिले। मात्र या प्रकरणाला कलाटणी मिळाली ती जिग्नेशचा भाऊ अशोक ऑस्ट्रेलियाला जाण्याच्या तयारीत असताना त्याने त्याची वहिनी पृथ्वी हिच्याकडे जिग्नेशच्या कंपनीचा पत्ता मागितला। मी ऑस्ट्रेलियाला जाणारच आहे, सोबत मी त्याला तिथं भेटेन असं म्हणत त्यानं पत्त्याची मागणी केली। मात्र ती ऐकूनही पत्ता देत नव्हती। पतीचा पत्ता सांगण्यास सतत टाळाटाळ करू लागली। ते पाहून दिराचा संशय बळावला आणि त्यानं तिला खडसावलं आणि पोलिसात तक्रार करण्याचा इशारा दिला। हे ऐकून पृथ्वीचं अवसानच गळालं। ती घाबरली आणि आपण 2 वर्षापूर्वी जिग्नेशची हत्या केल्याचं कबुली दिली। आरोपींनी कबुली दिल्यानंतर तो मृतदेह कुठे पुरला तेही सांगितलं व पोलिसांनी फॉरेन्सिक तज्ञांच्या उपस्थितीत दरेड परिसरातील कारखान्यात खाणून पाहिलं तर साधारण 12 ते 15 फूट खोल खड्ड्यातून जिग्नेशच्या सांगाड्याचे अवशेष बाहेर काढण्यात आले। या प्रकरणी पोलिसांनी हत्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे।